महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नेहमी आपल्या दरेगावी देवदर्शनाच्या निमित्ताने येत असतात। परंतु जर बघितलं तर ते नेहमीच अमावस्या पौर्णिमा गाठून गावी येत असतात। त्यामुळे साताऱ्यात मुख्यमंत्र्यांच्या अमावस्या पौर्णिमेच्या देवदर्शनाची चर्चा जोरदार सुरू आहे। आजवर जर आपण बघितलं तर मुख्यमंत्री कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर त्याआधी गावी येऊन देवाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचतात। त्यामुळे राजकीय वर्तुळात देखील त्यांच्या देवदर्शनाची चर्चा नेहमीच चर्चेत असते। एकीकडे पुरेगामी महाराष्ट्र म्हणायचं आणि अमावस्या पौर्णिमा बघून राज्याचं नेतृत्व ठरवायचं हा प्रकार चुकीचा असल्याचं बोललं जात आहे। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर पद आपल्या नेत्यांना मिळावीत म्हणून कार्यकर्ते आणि नातेवाईक देव पाण्यात ठेवतायत, तर कोणी देवाला अभिषेक घालतंय, तर कोण पूजा करतंय, कोण जप तप होम हवन करत असल्याचं पाहायला मिळतंय। हा प्रकार चुकीचा असून असं होत असतं तर राज्यात निवडणुकीची गरज लागली नसती। एकीकडे पुरोगामी महाराष्ट्र म्हणायचं आणि 8-8 दिवस जनतेला ताटकळत ठेवायचं हा प्रकार चुकीचा आहे। नेमकी काय चर्चा सुरू आहे साताऱ्यात पाहूयात। वृत्तपत्राच्या माध्यमांच्या माध्यमातून अशी एक चर्चा सुरू आहे। काही राजकीय लोक चर्चा करत आहेत की मंत्रिमंडळाचा विस्तार किंवा मुख्यमंत्री का ठरत नाही, तर अमावस्या आहे, पुनव आहे, शनिवार आहे, आयतवार आहे, घातवार आहे, अशा पद्धतीचं हे चाललं आहे। आणि पूजा अर्चा की आमचा नेता अमुक अमुक व्हावा, त्याला मंत्रिपद मिळावं म्हणून होम हवन पूजा अर्चा देवाला साकडे घालणं सुरू आहे। आणि हे भारतीय संविधानाच्या पूर्णपणे विरोधात आहे। आणि हे विरोधात असल्यामुळं हे सगळं करतायत, हे पूर्णपणे बकवासगिरी चाललेली आहे। आणि ही बकवासगिरी जर बंद करायची असेल तर या राजकीय नेत्यांना खरं तर खड्यासारखं समाजाने बाजूला केलं पाहिजे। परंतु हा गडबड घोटाळा करून हे सत्तेत आलेत, म्हणूनच हे अंधश्रद्धेला खत पाणी घालत आहेत। हे एवढं मला चांगलं म्हणायचं आहे की अंधश्रद्धेला खत पाणी घालून मंत्रिपद मिळणार नाही किंवा मुख्यमंत्रीपद मिळणार नाही। अमावस्या पुनवायचा विचार सोडून द्या, कारण अमावस्यासुद्धा दिवसच असतो आणि इतर वारीसुद्धा दिवसच असतो। माणसाची भूक महत्त्वाची आहे आणि या माणसाच्या भुकेला धर्म काही ते भाकरी देत नाही। त्यामुळे असल्या अंधश्रद्धांच्या बकवासगिरीला खतपाणी घालणं हे अंधश्रद्धेला खतपाणी घालण्यासारखं आहे, भारतीय संविधानाच्या विरोधात आहे असं मला ठामपणे वाटतं। एकूणच महाराष्ट्र हा पुरोगामी राज्य असल्याचं आपण म्हणतो। बसता उठता शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेचं नावही घेत असतो। 8 दिवस झालेले आहेत निवडणूक निकाल लागून विधानसभेचा, आणि 8 दिवसामध्ये पहिले 4 दिवस आपण सोडून द्या, उरलेल्या 4 दिवसामध्ये अद्याप माहीत असलेला मुख्यमंत्री जाहीर करण्याचं अजून झालेलं नाही आहे। आणि याला मला वाटतं एकमेव कारण असं आहे की अमावस्या, खंडेनवमी अशा पद्धतीच्या एका विचारधारेमध्ये हे सगळं प्रकरण अडकलेलं आहे। एकीकडे आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो आणि दुसरीकडे गेल्या 8 दिवसामध्ये बहुतेक ज्यांना मंत्री व्हायचंय, ज्यांना मुख्यमंत्री व्हायचंय, त्यांचे समर्थक, त्यांच्या घरातली मंडळी ही जप तप अनुष्ठान अभिषेक या मार्गे लागलेले आहेत, देव पाण्यात घालून बसलेले आहेत। तर देव पाण्यात घालून जर काही मंत्री होत असेल, मुख्यमंत्री होत असेल, तर निवडणुका घ्यायचंच मला वाटतं काही कारण राहणार नाही। इथपर्यंत आपण एकीकडे पुरोगामी महाराष्ट्र म्हणायचं आणि एकीकडे दुसरीकडे एखाद्या एक जुनी विचार परंपरा जी आहे त्याकडे जाऊन आपण काम करायचं। लोकशाहीमध्ये मतदार राजा आहे, त्यांनी कौल दिलेला आहे, त्या दिलेल्या जो कौल आहे त्याचा आदर करणं आपण अतिशय गरजेचं आहे। 8 दिवस होऊन गेलेले आहेत, अजून 5 तारखेपर्यंत किंवा 2 तारखेनंतर मुख्यमंत्र्यांचं नाव घोषित केलं जाईल। खरं तर हे सगळं माहिती आहे, अमित शहा यांनी सांगितलं होतं ज्यांचे नंबर जास्त त्यांचा मुख्यमंत्री असेल, कोणाचे नंबर्स जास्त आलेले आहेत, जागा जास्त आल्यात, याही सगळ्यांना माहिती आहे। मुख्यमंत्री कोण होऊ शकते हेही माहिती आहे। एवढं सगळं असताना राग लोक उगीच नाटक त्याच्यामधलं। आणि दुसरी गोष्ट, आपण पुन्हा एकदा पुरोगामी म्हणत ज्या गतीने मागं चाललोय तो सगळाच विषय चिंतनाचा आहे। त्यामुळे एक तर आपण पुरोगामी आहोत हे मान्य करूया किंवा अजून पुरोगामी नाही हे तरी स्पष्ट मान्य करूया। यापैकी एक काहीतरी विचार डोक्यात घेऊन वाटचाल करूया। मात्र पुरोगामी महाराष्ट्राला 8-8 दिवस 10 दिवस 15 दिवस मुख्यमंत्र्याशिवाय, ठरलेल्या मुख्यमंत्र्याशिवाय, जाहीर करण्याशिवाय राहणं हे काही फारसं अभिमानास्पद कौतुकास्पद आहे असं वाटत नाही।
महाराष्ट्र राज्याच्या निवडणुका होऊन जवळजवळ 8 दिवस होऊन झालेले आहेत, तरी देखील अजूनही नवीन सरकार आलेलं नाही आणि त्याच्या मागचं एक महत्त्वाचं कारण अमावस्येच्यामुळे सरकार स्थापनेला मुहूर्त मिळत नाहीये आणि म्हणून सरकार स्थापना पुढे ढकलली जाते अशी चर्चा समाज माध्यमांमध्ये समाजामध्ये सगळीकडे चालू आहे. आपण हे बघितलेलं आहे की अनेक वेळेला अर्ज भरताना देखील निवडणुकीचे आपले जे नेते असतात ते तिथी बघणे आणि ज्योतिष आणि मुहूर्त बघणे या सगळ्या गोष्टी करतात. एका बाजूला पुरोगामी महाराष्ट्र म्हणायचा आणि दुसऱ्या बाजूला अशा सगळ्या गोष्टी करायच्या. हे महाराष्ट्रातल्या नेते मंडळींसाठी भूषणावं नाहीये. इतकं भरघोस मतदान झाल्यानंतर देखील अशा स्वरूपाच्या अंध रूढी आणि प्रथांवरती विश्वास ठेवणारे जर आपल्या राज्याचे नेते असतील तर राज्याच्या विकासावरती नक्कीच त्याचा मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे अशा कुठल्याही गैरसमजांना बळी न पडता लवकरात लवकर शासन स्थापन करावं अशी अपेक्षा मी व्यक्त करतो.